गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेला 30 फुटी व्हेल मासा हा अजूनही किनाऱ्यावरच अडकून आहे आणि त्याला जीवदान देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। या व्हेल माशावर सातत्याने पाण्याचा मारा केला जातोय, तर 2 जेसीबी आणि बोटीच्या साहाय्याने त्याला खोल पाण्यामध्ये नेण्याचे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत। तर या व्हेल माशाला वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे आणि प्रशासनाचे अगदी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। कालपासून या व्हेल माशाला पाण्यामध्ये समुद्राच्या खोल पाण्यामध्ये सोडण्यासाठी अथक प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। मनोज लेले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मनोज, एकंदरीतच 30 फूट लांबीचा हा व्हेल मासा आहे आणि व्हेल माशाचं पिल्लू आहे। गेल्या 18 तासापासून अधिक काळ झालेला आहे हा गणपती समुद्र किनारी जो आहे तो अडकून राहिलेला पाहायला मिळतोय आणि या व्हेल माशाला जीवदान देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन हे रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे। मात्र अजूनही या व्हेल माशाला या ठिकाणी समुद्रात नेण्यासाठी अपयश आलेलं आहे। अजूनही हा व्हेल मासा समुद्र किनारी अडकून आहे। आज देखील 2 जेसीबी आणि बोटीच्या साहाय्यानं याला पुन्हा पाण्यात नेण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। भरती सुरू झालेली रात्री आणि या भरतीचा पाण्याचा उपयोग करून हा व्हेल मासा रात्री पाण्यात नेण्याचा प्रयत्न केला गेला होता। मात्र अजूनही प्रशासनाला किंवा स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी यश आलेलं नाहीये। 18 तास झालेले आहेत, अजूनही व्हेल मासा हा समुद्रकिनारी अडकून राहिलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद मनोज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।